Hello everyone. So if you are new here, तुम्ही माझा व्लॉग पहिल्यांदा बघत असाल, सो हाय, आय एम श्रुती जाधव आणि आज मी व्लॉग शूट करते खूप दिवसांनी. आहे 9th जुलै आणि आज माझा वाढदिवस आहे. आज मी 20 वर्षाची झाली आहे ऑफिशियली. सो माझा अवतार इग्नोर बिकॉज मी जस्ट झोपेतनं उठली आहे. आय वॉज सपोज टू गो टू कॉलेज. मी कॉलेजला जायला पाहिजे होतं, बट झालं असं आहे की मला सकाळी सकाळी कळालं की भारत बंद आहे. सो ॲज लाईक वाव अँड नॉट वाव, कारण की सुट्टी भेटली एक वाव, बट जर बाकीच्या काही गोष्टी अजून बंद असतील तर नॉट वाव. तर म्हणून तर मी अजून झोपून घेतलं, कारण की माझं कॉलेज असतं सकाळी 8 वाजता आणि मी 6 वाजता झोपली होती. बट नंतर जेव्हा आम्हाला कळालं की समथिंग लाईक दिस हॅज हॅपन्ड, आम्ही कॅन्सल केला आहे प्लॅन आणि मी अजून झोपून घेतलं. सो मी जस्ट उठली आहे, म्हणून माझं चेहरा एकदम असं मस्त स्वेल वगैरे झाला आहे, कारण की काल रात्री पण म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं मी, पण तरी पण थँक्यू जग्गू आली होती रात्री 12 वाजता पेस्ट्री वगैरे घेऊन सेलिब्रेट करायला, कारण की दिस इज ऑल्सो द फर्स्ट बर्थडे जेव्हा I really didn't wanted to celebrate, कारण की माझा एवढा मूड नव्हता सेलिब्रेट करायचा, कारण की दादा वगैरे कोणी नव्हतं तर त्यामुळे. बट मी सगळ्यांचे विशेस वाचले, सो थँक्यू फॉर द लवली विशेस. स्टोरीज बघितल्या आहे, थँक्यू फॉर पुटिंग स्टोरीज फॉर मी. आणि येस, थँक्यू. आणि मी खूप ग्रेटफुल आहे की तुम्ही सगळ्यांनी मला विश केलं, स्टोरीज टाकली वगैरे वगैरे. येस. सो आता मी जस्ट उठली का, कारण की माझा नो ब्रोकरहूड वाजलं आणि मला धडाधड 2 ब्लिंकिटवरनं नोटिफिकेशन झाले. पहिले तर आय वॉज नॉट शुअर, कारण की मी काही ऑर्डर नाही केलं. मग अप्रूव्ह करू, परमिशन देऊ नाही देऊ, बट मला एक बॅक ऑफ द माइंड होतं की काहीतरी आलंय आणि इट्स फ्रॉम माय दादा, आणि माझं गेस करेक्ट होतं. सो बॅक टू बॅक पहिले एक ब्लिंकिटवाले दादा आले, त्यांनी मला दिलं. मी दरवाजा बंद केला, 2 मिनटं नाही झाले, परत दुसरे ब्लिंकिट दादांनी माझा दरवाजा म्हणजे बेल वाजवली. दुसरं गिफ्ट मी घेतलं. सो आता मी खोलणार होती, बट त्याच्या आधी मी विचार केला की यू नो लेट्स शूट दिस डे, कारण की हा दिवस पुन्हा येणार नाही आहे आणि मला तो ॲज अ मेमरी शूट करून ठेवायचा आहे. सो दिस इज द थिंग्स ही हॅज गॉट. ब्लिंकिटवाले दादा आले तर त्यांनी मला हे गिफ्ट हँडओव्हर केलं, ठीक आहे. आणि जे दुसरे ब्लिंकिट दादा आले त्यांनी मला हे हँडओव्हर केलं. आता हे मी बघते काय आहे याच्यात आणि तुम्हाला पण दाखवते. तर मी गिफ्ट रिसीव्ह केलं, त्याचा मला कॉल आला. ॲक्च्युली माझ्या दादाने मला सकाळीच कॉल केला होता टू विश मी, बट तो म्हणे आता कॉल केला आणि वॉज लाईक भेटलं तुला. आय वॉज लाईक आय न्यू इट, दिस इज यू ओनली, अजून कोणी करू नाही शकत असा उद्योग. आणि मग तो म्हणे हो, पण ॲक्च्युअल गिफ्ट दुसरं काहीतरी आहे, पण त्याला थोडा उशीर होईल, आज नाही येणार, 2 दिवसांनी येणार. म्हटलं हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो म्हणे दिस इज प्री बर्थडे गिफ्ट असं समज. म्हटलं ओके डन. सो आता आपण त्याला खोलूया आणि बघूया काय आहे ते. सो लेट्स अनबॉक्स. तर आपण हे जे पहिले आलं ना, आपण आधी ते खोलूया. गिफ्ट पॅक तर खूप सुंदर आहे. आय लव्ह सच गिफ्ट्स. सो लेट्स ओपन इट अप. काय आहे ते बघूया आपण. ट्रस्ट मी फक्त फ्रेश झाले, मी आंघोळ वगैरे काहीच केलेलं नाही आहे. आणि माझा दरवाजा बेल वाजला, फोन वाजला. बरं माझा फोन DNDवर नव्हता. नाव आय गॉट इट की त्यांनी मला का विचारलं तू घरीच असणार आहेस का. ॲक्च्युली खुराफाती, यू आर स्मार्ट. माझ्यासोबत राहून माझा दादा स्मार्ट झाला. मी त्याला खूप आधी, इफ यू रिमेंबर, किंडर जॉयचा जो ट्रेंड चालू होता हॅरी पॉटर, तर मी त्याला पाठवलं होतं की तुम कब दिलाओगे, सबके भाई दिला रहे हैं, तुम कब दिलाओगे. तर त्याने मला बड्डेला पाठवलं आहे प्रिन्सेस वाला किंडर जॉय. हाऊ क्यूट दिस इज. थँक्यू. आणि देर इज समथिंग एल्स ऑल्सो. शॉप विथ सोही इंस्टाग्राम हँडल. सो दिस इज द हे. मला खोलता कसं बघा.
डू नॉट टेल मी याच्यात कागद आहे, मला कागदच दिसत आहे फक्त. ॲक्च्युली मध्येच मला फोन आला होता म्हणून द रेकॉर्डिंग स्टॉप्ड. ओके, सो मी हे खोलत होती, मी खोललं नाही त्याच्यासाठी. आय स्वेअर टू गॉड, याचं जर कागद असलं ना दादा तू गेलायस, कारण की मला फक्त कागद भेटले. ओके, नाही नाही आहे, काहीतरी आहे. ओके, व्हॉट इज दिस? दिस इज समथिंग इयरिंग्स ऑफकोर्स. ओके, माझा भाऊ कधीपासून क्यूट झाला मला कळलंच नाही. वाव, ही नोज की मला अशा अँटिक गोष्टी आवडतात, म्हणून त्याने माझ्यासाठी असे इयरिंग्स मागवले आहे. आणि त्याच्यावरती बटरफ्लाय आहे, किती क्यूट आहे. इफ यू कॅन सी, दिस इज द बटरफ्लाय. सॉरी फॉर द लाइटिंग, पण अरे सकाळचा उजेड आहे. दे आर सो प्रिटी, किती छान दिसतील मला. थँक्यू दादा. गिफ्ट नंबर 2. याच्यात पहिलं तर ऑब्वियस आहे आणि ते पण गिफ्ट रॅप करून आलं आहे. आय डोंट नो हाऊ मच पैसे ही हॅज इन्व्हेस्टेड, बट ऑफकोर्स आय डिझर्व इट. ओके, याच्यात आहे फूल. ही नोज आय लव्ह फूल. थँक्यू. आणि काहीतरी आहे अजून. इट इज फ्रॉम वॉयला, इफ आय एम नॉट रॉंग. आय होप याच्यात काही दुसरं नसावं, नाही तर मी उलटं पुलटं करून देईल, सगळं खराब होऊन जाईल. आय लव्ह द पॅकेजिंग, म्हणजे जे त्यांची आहे वरची. सो ही हॅज मेड शुअर बेसिकली की एका बॉक्समध्ये म्हणजे एका गिफ्ट बॅगमध्ये 2 गिफ्ट जातील. नखं पण नाही आहे त्याला, कसं खोलायचं माणसाने. ओके, मला अजून एक फोन येत आहे. टेक दॅट फोन आणि मी परत हे खोलते. सो दुसरा कॉल झाला आहे, आता मी गिफ्ट खोलते हे वालं. ओके, तसं या साईडला पण आहे, हे पण आपण काढून टाकूया सेलो टेप. काय उगाच अडचण होईल मला परत खोलायला. आणि माझ्याकडनं एक्साइटमेंट राहावं नाशी झाली आहे, इफ आय एम नॉट रॉंग. म्हणजे मी बरोबर बोलते की मला माहिती नाही, पण ठीक आहे. लेट्स ओपन बॉयलाचा गिफ्ट. Who needs a boyfriend when you have a brother? जो एवढी काळजी घेतो तुमच्या गिफ्टची. ओ माय गॉड. आणि माझ्याकडे रेड कलरचे झुमके आजपर्यंत नाही मी घेतले, कारण की आय यूज टू थिंक रेड कलर मला चांगला नाही दिसणार, बट आय थिंक ही नोज की मला चांगला दिसेल, म्हणून एक्सपेरिमेंट करायला त्यांनी मला हे झुमके पाठवले आहेत. दे आर व्हेरी प्रिटी दादा. थँक्यू सो मच. म्हणजे बेअर मिनिमम मी आहे, मला छोट्या गोष्टींमध्ये फार आनंद होतो. आणि जेव्हा विचार करून कोणीतरी गिफ्ट पाठवतं ना, की म्हणजे कोणाला माहिती आहे मला ह्या गोष्टी आवडतात आणि त्या मी खूप यूज करते. म्हणजे झुमक्यांचं माझ्याकडे फार मोठं कलेक्शन आहे आणि हे असेवाले झुमके माझ्याकडे जेन्युइनली नाही. म्हणजे रेड कलरचे तर नाहीच नाही आहे, बट तो जो हेक्झॅगॉन, इफ आय एम नॉट रॉंग हेक्झॅगॉनच आहे असे, हेक्झॅगॉन शेपचे पण झुमके माझ्याकडे आजपर्यंत नाही आहे. आणि मला माहिती त्याने विचार केला असेल, सगळे झुमके त्याने विचार केला असेल की हिने असे झुमके कधी घेतलेत का, आणि त्याला ऑब्विसली आन्सर भेटले की नाही, म्हणून त्यांनी हे पाठवलं आहे. सो थँक्यू सो मच दादा. आय रिअली अप्रिशिएट. थँक्यू फॉर ऑल द गिफ्ट्स आणि थँक्यू फॉर किंडर जॉय. मोस्टली बरेच वर्ष झाले मी किंडर जॉय नाही खाल्लं आहे आणि त्याच्यावरती डिझनी प्रिन्सेस लिहिलं आहे, म्हणून मला जरा अजून भारी वाटतं. त्याची ती रापुंझेल बाय द वे. थँक्यू सो मच. पूर्ण दिवस कसा जातो मी पूर्ण व्लॉग करणार आहे, डोंट वरी. मी मधल्यामध्ये व्लॉग नाही सोडणार, जे मी बऱ्याच दिवस केलेलं आहे, बट या डोंट वरी. रात्री जिज्ञासा आली होती केक कट करायला, पेस्ट्री घेऊन आली होती जिज्ञासा. आणि सो थँक्यू जिज्ञासा. नचिकेत मामाने पण मला रात्री ब्लूबेरी चीज केक पाठवला होता. आता आय डोंट नो त्याला माहीत होतं की काय, बट नची मामा इफ यू आर वॉचिंग दिस, ब्लूबेरी चीज केक इज माय फेवरेट.
म्हणून तुझे मागवलं ते एकदम ऑन पॉईंट होतं. ऑल्दो मला बाईक पाहिजे गिफ्ट म्हणून, आपलं जे प्रॉमिस ठरलं होतं. नाही तर 10 करोड चालतील मला, आय डोंट माइंड. थोडा माझ्यासाठी लोन घेऊन टाक मामा. सो थँक्यू तुम्हाला दोघांना पण की तुम्ही रात्री म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी. ऑल्सो थँक्यू मामा, मामी, शिवांश ताई आणि अगेन नची मामा. ते लोक आले होते एकादशीच्या दिवशी आणि तेव्हा पण आम्ही केक कट केला होता. दॅट वॉज माय प्री बर्थडे सेलिब्रेशन. चेंज ऑफ माय थॉट्स, आपण आज कॉफी बनवूया फॉर अ चेंज. कारण बरेच दिवस झालेत मी कॉफी नाही बनवली, स्वतःच्या हाताची कॉफी नाही पिली आहे. सो लेट्स मेक कॉफी, इझी टू मेक आणि विल हेल्प. आणि आज बर्थडे, सो वाय नॉट स्टार्ट विथ ड्रिंकिंग माय फेवरेट्स थिंग. सो या, लेट्स मेक सम कॉफी शॉफी. मी कॉफी पिते भरभरून, बट त्याच्यात शुगर ही मी कमी टाकते आणि कॉफी जास्त टाकते कारण की मला ती गोड कॉफी नाही आवडत. बिकॉज जेनेटिक्स फ्रॉम माय फादर. आणि ही डेव्हिडॉफची कॉफी जी मला असं वाटलं होतं की मी कथाला गेल्यानंतर मी खराब होऊन जाईल, बट ती नाही झाली आहे. ती ॲज इट इज आहे. म्हणजे असं होतं ना की कॉफी चिपकून जाते किंवा कॉफी एक्सपायर होऊन जाते किंवा त्याला थोडी पण हवा लागली ना कॉफी खराब होते. तर बट दिस इज भाई, क्योंकि म्हणजे पैसा खर्च केला यार मी या कॉफीवरती. डेव्हिडॉफची कॉफी इज नॉट अ स्मॉल थिंग, वन टाईम इन्व्हेस्टमेंट. म्हणून मी ती अशी स्पेशल ओकेजन्सवर पिते. आणि मोस्टली मी कॉफी सोडली आहे, मी जास्त कॉफी घेत नाही. आय लिव्ह ऑन चहा दिस डेज. कप आहे, याच्यावरती लिहिलं आहे बट फर्स्ट कॉफी, आणि हा खूप मोठा कप आहे, ठीक आहे. आणि मला बरेच कप्स दिसले होते तसं तर, बट दिस इज द ओनली कप जो मला खूप आवडला. काही त्याच्यातही हार्ट शेप होता आणि सटल कलर होता आणि त्याच्यातही लिहिलं होतं बट फर्स्ट कॉफी. म्हणजे जेवणात काही असो बट पहिले कॉफी प्यायची, त्यानंतर कामं करायचे. सो या, चला मी ही कॉफी घेणार आहे. आय डोंट नो मी दिसते की नाही प्रॉपरली, बट येस मी कॉफी जास्त टाकणार. आणि माझा मोस्टली असा काही अंदाजा नसतो. माझं असं असतं की शुगर जर 1 चमचा टाकली तर कॉफी त्याच्याहून दुप्पट गेली पाहिजे, म्हणजे ती स्ट्रॉंग होते. किंवा ॲटलिस्ट सपोज 1 चम्मच एक चमचा जर शुगर असेल तर 1.5 चम्मच कॉफी जायला पाहिजे, असा माझा अंदाज असतो. खूप अशी सवय आहे की मी जरी कॉफी टाकली ना तरी मला असं वरतून ना थोडंसं स्प्रिंकल करायला आवडते कॉफी, असंच एवढी. त्याच्या मागे काही लॉजिक नाही आहे. जे दादाने मला गिफ्ट पाठवलं होतं बटरफ्लाय इयरिंग्स, ते मी घातलेले आहे, इफ यू कॅन सी. आणि ते एवढे छान दिसत आहेत. ऑल्सो हे जे किंडर जॉय त्यांनी पाठवले होते ते मी भस्म करून टाकले, म्हणजे मी खाऊन टाकले. आणि त्याच्यात जे गिफ्ट होतं इट इज व्हेरी क्यूट. आणि मी फक्त एजनुसार 20 वर्षाची झाली. आय एम स्टील अ किड ॲट हार्ट. हे रॅपुंझेलचं हे होतं पहिल्या किंडर जॉयमध्ये. इट्स सॉर्ट ऑफ लाईक की चेन और म्हणजे जेवढं त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे ते बॅगला तुम्ही लावू शकता, म्हणून ही दोरी पण आहे. आणि इट्स ऑफ हार्ट शेप. नाव जे मला ओळखता क्लोज वन्स, आय लव्ह हार्ट शेप. आणि हे ना असं खोलतं लाईक दिस. सॉरी फॉर द दोरी, कारण की ती तशीच टाकायची होती. त्याच्यावरती लिहिलं आहे आय लव्ह डिझनी प्रिन्सेस. हे एक आहे. आणि दुसरं इज माय पर्सनल फेवरेट, म्हणजे दोन्ही पण फेवरेट आहेत तसे. मी हे असेंबल केलं आहे, ठीक आहे सगळं. दुसरं इज सिंड्रेला. कॅन यू इवन इमॅजिन हाउ क्यूट इट लुक्स. मी माझ्या डेस्कवर ठेवणार. मैंने मेरे दिन की शुरुआत मेरी फेवरेट कॉफ़ी से की थी. मी आता फेवरेट खायला पण मागवलं, विच इज ब्रेकफास्ट फ्रॉम अन्ना इडली, बिकॉज आय लव्ह इडली अँड साऊथ इंडियन फूड इन जनरल. मला आवडतं म्हणून अन्ना इडली इट इज. अन्ना इडलीमधनं याच्यासाठी मागवते कारण की दे मेक बेस्ट साऊथ इंडियन फूड, आणि म्हणजे क्लोजेस्ट टू बेस्ट. आणि त्याची पॅकेजिंग फार छान येते, म्हणून मी फिल्टर कॉफी पण मागवते दरवेळेस. आणि
ती विदाऊट म्हणजे ती इतकी छान पॅकेजिंग करून देतात ते की ती पडतसुद्धा नाही. बट आज मी ऑलरेडी कॉफी पिली होती म्हणून मी कॉफी नाही मागवली फॉर द व्हेरी रिझन. सो आता मी खाते. करंटली वाजले आहे 3:40. तर मी माझी रिपोर्ट ॲक्च्युली माझं असाइनमेंट करत होती कॉलेजची आणि माझ्या मम्मीने मला मेसेज केला की तू गिवाला जाऊ शकतेस का. ज्यांना नाही माहिती, गिवा एक ज्वेलरी ब्रँड आहे आणि माझ्या घराच्या एकदमच जवळ एक टर्न मारला की लगेच गिवाचं स्टोर आहे, शोरूम. तर मी म्हटलं मम्मी मी नाही जाऊ शकत कारण की मला रिपोर्ट बनवायची आणि मला उद्या अर्जंटली द्यायची. कट टू अर्ध्या तासानंतर माझ्या घराची बेल वाजते आणि मला माहीत नाही कोण आहे. तर मी बघितलं कॅमेरामधनं की कोणीतरी आहे बट मला कळत नाही आहे कोण आहे. व्यवस्थित बघितलं तर छोट्या हाईटचा एक प्राणी होता विच इज जिज्ञासा. जिज्ञासा जी काल आली होती माझी बेस्ट फ्रेंड्स केक कट करायला. सो केक घेऊन आली, पेस्ट्री घेऊन आली होती. सो ती आली होती विथ दिस बॅग, गिवाची बॅग. म्हणजे मला नव्हतं माहिती मला कोणी सरप्राईज देऊ शकतं आणि मला नव्हतं माहिती माझी मम्मी आणि जिज्ञासा कॅन बी सच गुड पार्टनर इन क्राईम्स की मला कानोकान खबर नाही आहे. मी नाही जाऊ शकली म्हणून मम्मीनी आणि जिज्ञासानी खुराफाती करून जग्गूला पाठवलं. आय कॉल हर जग्गू बाय द वे. सो 2 गिफ्ट्स. आता ज्यांना माहिती आहे आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग भक्त इव्हिल आयची. सो हे इव्हिल आय आहे ब्रेसलेट. इफ यू कॅन सी इव्हिल आयचं ब्रेसलेट जे मला रात्री घालायला लावलं आहे जिज्ञासाने. आणि वन मोर थिंग विच इज दिस सुंदर असे हार्टशेपचे कानातले. मला हार्टशेपचे इयरिंग्स हवे होते खूप टाईमपासून आणि मला माहिती या दोघींनी खूप मेहनत केली चूज करायला कारण की गिवामध्ये लिमिटेड ऑप्शन्स असतात आणि मला खूप कमी ज्वेलरी आवडते. आय एम व्हेरी पिकी फॉर ज्वेलरी. तर बल्ले बल्ले होऊन गेलं. आणि येस थँक्यू मम्मी. मला माहीत नव्हतं मला कोणी सरप्राईज देऊ शकतं भाई. माय मदर इज सर्वोपरी. सो येस थँक्यू जग्गू. जिज्ञासाने मला सांगितलं आहे टू बी रेडी ॲट 5. वी हॅड सम क्रायसिस गाईज. तो मला ते सॉल्व्ह करायला लागलं.